कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी झाली का तयारी? हो झाले, चला निघूयात। हे असं का काय झालं? छान नाही दिसत आहे का? नाही नाही, तू चांगलीच दिसतेस, पण जरा एमटी एमटी वाटतंय नाही? हा म्हणजे अगं म्हणजे जरा मोकळी मोकळी वाटतेस। हा तेच ते। हा आज पहिल्यांदा तू आणि दादा जोडीने एकत्र गावात देवदर्शनाला जाणार ना, मग आम्हाला वाटलं की तू आलं माझ्या लक्षात, पण आता माझ्याकडे काहीच दागिने नाहीयेत। आता जशी आहे तशी बघू देत गावातल्यांना, काय फरक पडतो। असं कसं? जगतापांची सूनस तू आता, आम्ही तुला असं कसं जाऊ देऊ? आमच्या लाखात एक दादा ना आमच्यासाठी लाखात एक अशी वहिनी आणली। आता तुम्ही कुठून आणणार दागिने? बस आता कशी लाखात एक दिसते आमची वहिनी। अगं पण खरंच याची काही गरज नव्हती। मान्य की स्त्रीचं सौंदर्य वाढवतात दागिने, पण खरं सौंदर्य वाढवतं ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं हसू, जे तुमच्यामुळे येते की माझ्या ओठांवर। वहिनी तू कसली भारी बोलती ग, जेवढी भारी बोलती तेवढीच सुंदर पण दिसती, कळायला नको का लोकांना? म्हणून हे दागिने। आता बघ बाहेर गेले ना सगळे कसे बघत राहतात तुझ्याकडे। मला तर वाटतंय आपण मंदिरातून माघारी आलो ना की मी तुझ्यावरती लिंबूच ओवाळून टाकणार आहे। बरं आपण निघूयात का आता, की अजून काही तयारी बाकी आहे? हा फक्त हातात सोन्याच्या बांगड्या पाहिजे होत्या ना। आता राहू दे, त्याची खरंच काही गरज नाहीये। असं कसं? बांगड्या तर घातल्याच पाहिजे की। मला नाही या बांगड्या घालून सूर्यासोबत मंदिरात जायला मिळाल, तुझ्या निमित्तानं या बांगड्यांना तरी मिळेल। धर घे घाल। हा पण सूर्याला जसं कायमचं तुझं केलंयस ना तसं या बांगड्यांना करू नकोस हं? नंतर माझ्या मला परत दे। अगं गंमत केली, आवरा लवकर। खरंच किती करतायत तुम्ही सगळे माझ्यासाठी। एवढं तर माझ्या घरच्यांनी पण माझ्यासाठी केलं नव्हतं कधी। तुम्ही आजवर आमच्यावर लय प्रेम केलं, आम्हाला मान सन्मान दिलात, आणि आमची खात्री आहे की आज बी ते प्रेम तो मान सन्मान कायम असतो। आमच्या पूर्ण जे काय दिवे लावले ते बघून तो कमी झाला नसेल। अहो काय बोलताय डॅडी तुम्ही? अहो या गावासाठी केवढं केलंय तुम्ही, मग तुमच्याबद्दलचा आदर या लोकांच्या मनातला कधीतरी संपल का? हा काय हो? अगदी बरोबर आहे, बरोबर आहे। अहो डॅडी, तुम्ही आमच्या सर्वांसाठी आज पण देव माणूस आहात। बरोबर का नाही? नाही 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 नाही, मी देव नाही, देव तिथं हात बसलाय। मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे आणि त्याच देवाचा भक्त बी आहे। आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी आपल्या या देवाला काहीच कधीच कमी पडू देणार। पुढच्या वर्षभरामध्ये या मंदिराचा आम्ही काय पालट करणार म्हणजे करणार। तुम्हाला तर माहिती आहे आमदार सरनोबताशी आमचे संबंध बिघडलेत, आणि तरी बी आम्ही आमचा मान सन्मान बाजूला ठेवून त्यांच्याशी बोललो। त्यांच्याकडनं या देवळासाठी निधी मंजूर करून घेतला, आणि त्यांनी तो नाही बी दिला तरी काही फरक पडत नाही। आम्ही आमचं घरदार विकू आणि अख्ख्या जिल्ह्यात नसल असं आपल्या देवाचं मंदिर करून दाखवू।
गाड्यांचा विजय असो, गाड्यांचा विजय असो. असं वाटतंय हेच तुझा जीव घ्यावा, तर मला माझी प्रतिष्ठा धुळी नाही मिळवायची म्हणून वाचलीस तू. डॅडी इथं देवळात आहेत. देवाच्या साक्षीनं त्यांची माफी मागितली तर ते मोठ्या मनानं मला माफ करतात. डॅडी, का स्वतःच्या मुलीचा एवढा द्वेष करताय? खूप त्रास होतोय. डॅडी, जे झालं त्याच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला असेल याची कल्पना आहे आम्हाला. आम्ही सगळेजण तुम्हाला देव मानतो. देव सगळ्यांच्या चुका पोटात घेत असतो. तुम्ही पण सूर्यान तुळजाची चूक पोटात घ्यावी ही विनंती. डॅडी, मोठ्या मनाने ह्यांना माफ करा तुम्ही. हे फुल जसं होतं तसं करून द्यायचं, पाकळीन पाकळीत जाग्यावर. जर तसं केलं तर हित यांच्या समोर तुम्ही म्हणताय तसं यांना मोठ्या मनानं माफ करेन मी. काय झालं? दादा, चल जाऊ आपण इथनं. माझं चुकलं डॅडी. मी माझ्या देवाला दुखवलंय. मला माहितीये मी किती जरी तुमची माफी मागितली तरी तुमच्या जखमा नाही भरून निघणार आहेत. डॅडी, मी तुम्हाला देव मानलंय. देवानं आजपर्यंत फक्त मला आशीर्वादच दिलेत. पण आज माझ्यामुळं माझ्या देवाच्या मनात माझ्याबद्दल राग हे बघून लई त्रास होतोय डॅडी. माझं चुकलंय. मला तुम्ही पाहिजे ती शिक्षा द्या डॅडी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.